मैफिल में हार्दिक अभिनंदन. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणी, आज 14 मे म्हणजेच की छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम सर्वांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या मासाहेब जाऊ, हे स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं ते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, हे स्वराज्य स्वधर्म स्वाभिमान टिकवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं ते छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. अशा राजाचं गुणगान करण्यासाठी मी अनुसूचित तानाजी मध्ये इयत्ता 4वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठतेर आहे. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी बाजी समोर आला, स्वराज्य स्वधर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी झाला, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी झाला. कोण होते शंभूराजे सांग माझ्या भावा, कोण होते शंभूराजे सांग माझ्या भावा. नरवीर शूरवीर धर्मवीर ज्ञानवीर होता शिवरायांचा छावा, होता शिवरायांचा छावा. अफाट देव होते मूर्तिमंत तेज होते, अफाट देव होते मूर्तिमंत तेज होते. शंभूराजे हे वादळ होते, नावातच सादर होते, नावातच सादर होते. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर कारण तो मुलांचा बाप होता, कारण तो मुलांचा बाप होता. छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्ण नाव छत्रपती संभाजी शिवाजी भोसले व त्यांच्या आईचे नाव महाराणी सईबाई, वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या पत्नीचे नाव महाराणी येसूबाई तर आईचे नाव महाराणी सईबाई होते. त्यांना 2 अपत्य होते. पहिले छत्रपती शाहू महाराज व दुसऱ्या भवानीबाई ह्या होत्या. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे. धाडस कसं करावं जे जमणार नाही कुणा दुसऱ्याला, धाडस असं करावं जे जमणार नाही कुणा दुसऱ्याला. आणि मरावं असं की मृत्यूनेही झुकावे मुद्रेला, आणि मृत्यूनेही झुकावे मुद्रेला. इतिहास घडायला तो जन्मला नव्हता, इतिहास घडायला तो जन्मला नव्हता कारण इतिहास घडायला तो जन्मला नव्हता म्हणून झुकावे लागले ते हिमालयाला, म्हणून झुकावे लागले ते हिमालयाला. कारण पुजतो आम्ही शंभूराजांना, कारण पुजतो आम्ही शंभूराजांना. सहज होणार नाही स्वराज्याचे खरे कारण, सहज होणार नाही स्वराज्याचे खरे कारण, कारण विसरलं नाही आम्ही लाखो मावळ्यांचे बलिदान. शंभूराजे आजही आठवले ना, डोळ्यातून अश्रू आपोआप ढळतात, डोळ्यातून अश्रू आपोआप ढळतात. सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर असेच तर असावे मावळ्यांचे वर्तन. हीच तर शंभूराजांची शिकवण, हीच तर शंभूराजांची शिकवण. अरे तलवारीच्या पात्यावरती भाकऱ्या भाजतात मराठे, अरे तलवारीच्या पात्यावरती भाकऱ्या भाजतात मराठे. परिस्थिती माणसाला बिघडवते नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवते नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सर्वात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे आणि ही सर्वात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे शंभूराजांनी आपल्या कृतीवरून आपणास नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा सईबाईचा लेख लाखात. अरे आता तर सर्वांनाच वाटते आम्ही शंभूभक्त, आम्ही शंभूभक्त. तसा असावा शंभूभक्त जो आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही, तो खरा शंभूभक्त. ज्याने बापाची मान कधी शिरमेने खाली झुकू दिली नाही, तो खरा शंभूभक्त. ज्याने देव देश आणि धर्माला कलंक लागू दिला नाही, तो खरा शंभूभक्त. ज्याने माझ्या राजासारखी ठेवली दाढी आणि तोंडात कधीच घातली नाही गुटख्याची पुडी, तो खरा शंभूभक्त. ज्याने माझ्या राजासारखी लावली चंद्रकोर आणि समोरून येणारी प्रत्येक स्त्री बहीण मानली, तो खरा शंभूभक्त. अरे ज्याला आईच्या कष्टाची जाण आहे, बापाच्या कष्टाची जाण आहे आणि ओठावर फक्त समाजाचं भान आहे, आणि ओठावर फक्त समाजाचं भान आहे, तो खरा शंभूभक्त. अशा या खऱ्या शंभूभक्तांची गरज महाराष्ट्राच्या मातीला आहे, महाराष्ट्राच्या मातीला आहे. राजे तुमच्या
तर सूर्यही झकला असता, पाहून तुमचा पराक्रम मुजराला चंद्रही वाकला असता, मुजराला चंद्रही वाकला असता. पण आमच्या डोळ्यापुढे तुमच्या रंगेल कथा रंगविल्या गेल्या, तुमच्या रक्ताने पावन झालेल्या इंद्रायणी भीमा भंगविल्या गेल्या. आम्ही तुमच्याच रक्ताचे असून पितरांचा जयघोष केला. तुम्ही मातीसाठी मरून सुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला, आम्ही तुम्हालाच दोष दिला. कसं सहन केलं राजे तप्त सळ्या डोळ्यात घुसताना, कसं सहन केलं राजे तप्त सळ्या डोळ्यात घुसताना. आमच्या तर डोळ्यातून पाठ वाहतात इंग्लिसा कचरा डोळ्यात फुटताना, इंग्लिसा कचरा डोळ्यात फुटताना. आमच्या मेंदूत मुंग्या होतात जर जीभ दाताखाली आली तर, आमच्या मेंदूत मुंग्या होतात जर जीभ खाली आली तर. पण कसं सहन केलं राजे जेव्हा तुमची जीभ कापली गेली. किती आकांत झाला असेल मस्तकात, कानामधून दुधाचे लोळ उठले असतील. शिर कापणारे तुमच्या शरीराचे लचके तोडताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंब सुद्धा पेटले असतील. तुमच्या शरीराचे लचके तोडताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंब सुद्धा पेटले असतील. तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांची आत्मे शहारली असतील. शिर कापणाऱ्या शैतानाचे हातही थरथरले असतील, शिर कापणाऱ्या शैतानाचे हातही थरथरले असतील. राजे राजे किती सहन केलं तुम्ही आमच्यासाठी, आणि आम्ही तुम्हाला विसरून पुजतो 33 कोटी, आणि आम्ही तुम्हाला विसरून पुजतो 33 कोटी. अंगात हवी रग रक्तात हवी धग, अंगात हवी रग रक्तात हवी धग. छाती आपोआप फुगते एकदा शिवशंभू बोलून बघ, छाती आपोआप फुगते एकदा शिवशंभू बोलून बघ, शिवशंभू बोलून बघ. नियतीने एकदा माझ्या राजाला सोडवलं असतं ना, नियतीने एकदा माझ्या राजाला सोडवलं असतं ना, तर औरंगजेब हे नाव इतिहासाच्या पानातून गायबच झालं असतं, तर औरंगजेब हे नाव इतिहासाच्या पानातून गायबच झालं असतं. देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही, पण आपल्याला आईची पूजा करून देव नक्की मिळवता येतो, पण आपल्याला आईची पूजा करून देव नक्की मिळवता येतो. जगावं तरी त्यासाठी जगावं तरी त्यासाठी स्वतःसाठी तर सगळेच जगतात. ठेवावा तर शत्रूवर तर सारेच करतात. दुःखामध्ये सुद्धा राहावे असत, दुःखामध्ये सुद्धा राहावे असत. कारण वेळ तर सर्वांवरच येते, कारण वेळ तर सर्वांवरच येते. झालं तर आयुष्याचं सोनंच व्हावं, झालं तर आयुष्याचं सोनंच व्हावं. राग तर सर्वांचीच होते, राग तर सर्वांचीच होते. बोला शिवछत्रपती